नगरसेवक आतिश चिकटे आपल्यासोबत आहेत. आतिशजी, 2 दिवस झालं आज ह्या ठिकाणी 2 म्हणजे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, आंदोलन करत आहेत. ते 4 नगरसेवकामध्ये आपण एक आहात, आपलं नाव पण घेतलेलं आहे त्यांनी. असा त्यांनी आरोप केलेला आहे की माझ्या कॅबिनमध्ये येऊन चुकीच्या कामाची मागणी करत होते. जे तुमच्यावर असे आरोप आहेत की तुम्ही दमदाटी किंवा त्या कॅबिनमध्ये जाऊन चुकीचे कामं असं करून घेताय असा तुमच्यावर आरोप केलेला आहे. आणि 2 दिवस 4 नगरसेवकांच्या विरोधामध्ये लातूरच्या नागरिकांना विटीस धरले आहे नगरपालिकातल्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी. सर्वप्रथम वाघमारे साहेब आपलं धन्यवाद मानतो. पोलीस क्राईम म्हणजे आपण क्राईमचा शोध घेत असं मला वाटतं. आणि लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आम्ही जेव्हापासून निवडून आलो आहे, आपण सभागृहामध्ये बघितलं असेल किंवा सभागृहाच्या बाहेर बघितलं असेल, लातूर शहराच्या प्रश्नासंदर्भात आम्ही वारंवार आवाज उठवलेले. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जी अनियमितता आहे त्याबद्दल मी वारंवार महापालिकेच्या सभागृहामध्ये या अगोदर माझं निवेदन दिलेलं आहे मी. आणि मी माझं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. लातूर शहराचा मी एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट आहे की पारदर्शक कारभार या लातूर शहर महानगरपालिकेचं झालं पाहिजे. आणि त्या संदर्भातूनच आम्ही या महापालिका प्रशासनासोबत काम करतो आहे. परंतु जेव्हा काही नवीन घडत असतं तेव्हा संघर्ष होत असतो. त्या संघर्षाच्या ठिणग्या ह्या आपल्याला दिसतील. काही लोकांचा गल्ला बंद झालेला आहे. नगरसेवकांनी जे नागरिकांची आणलेली कामं आहेत ते आणलेली कामं आम्ही चालू करण्यासंदर्भात वारंवार प्रशासनाला विनंत्या करतो आहे. आणि हा जो कालचा प्रकार जो आपल्याला दिसतो आहे तो लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जो शहर विकास आराखडा मंजूर आहे त्यामध्ये सर्वे नंबर 292 एक DP रस्ता आहे सर. तो DP रस्ता चुकीच्या पद्धतीनं करोडो रुपयाची आर्थिक देवाणघेवाण करून या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे. त्याचं हे निवेदन आम्ही लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेलं आहे. या अगोदरच्या आयुक्त मान्य मानसी मीना मॅडम यांनाही आम्ही दिलं होतं. त्यांनी ते काम थांबवलं. आणि आता जे आदरणीय अतिरिक्त आयुक्त साहेबांचा शेअर आहे या फाईलवर सर, त्यांच्या स्वतःच्या सहीचं एक शेअर आहे की असं काम करता येणार नाही, असं काम करता येणार नाही म्हणून त्यांनी स्वतः दिलेलं आहे. शेअर म्हणजे नेमकं काम असं कोणत्या पद्धतीनं चुकीचं आहे असं आपल्याला त्यांनी आपण हे डॉक्युमेंट जर आपल्या प्रेक्षकांना जर दाखवला तर त्यांनी स्वतः त्यामध्ये सांगितलं की असं काही काम करता येणार नाही. या DP प्लॅनला कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून हा DP प्लॅनचा रस्ता एका बिल्डरच्या फायद्यासाठी करोडो रुपये घेऊन बदलण्याचं काम या लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं झालेलं आहे. त्या संदर्भात तिथल्या जे शेतकरी आहेत त्यांनी आमच्याकडे काही ऑब्जेक्शन दिले, असं सांगितलं चुकीच्या पद्धतीनं काम होतं आहे. हा रस्ता बिल्डरची जागा वाढवण्यासाठी हा रस्ता बदलण्याचं काम लातूर महानगरपालिकेने केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही एक तक्रार दिलेली आहे. त्या आधारे आपण हे काम करू नये आम्ही अशी मागणी केली, रितसर मागणी केली. परंतु महानगरपालिका प्रशासनाने ही आमची तक्रार न पाहता बिल्डरकडून आर्थिक देवाणघेवाण करून ही ऑर्डर दिलेली आहे. त्या ऑर्डरनुसार त्यांना मंजुरी देण्याचं काम केलेलं आहे. वास्तविक त्यांना हा अधिकार पण नाही. तेव्हा हा मूळ विषय आहे. आणि कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण करून लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं जो शहर विकास आराखड्याचा जो DP प्लॅन आहे त्या DP प्लॅनमध्ये जो मंजूर रस्ता आहे त्या रस्त्याला बदलण्याचं काम केलेलं आहे. त्या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्तांना त्या ठिकाणी विचारलं की साहेब आम्ही त्यांना विचारलं की साहेब आपण हा बेकायदेशीर हे काम आपण करताय, हे करू नये. आम्ही या अगोदरही त्यांना भेटलो होतो. ही ऑर्डर आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, त्यांना सांगितलो. त्यांनी सांगितलं की आता मी योग्य केलेलं आहे, बस. आमची बातचीत झाली. ह्याच्या पलीकडे ही अशी कुठलीही घटना घडली नाही. हा भ्रष्टाचार हे करोडो रुपये पचवण्यासाठी हा उपद्व्याप करण्याचं काम केलेलं आहे. आणि या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये अनेक असे उपायुक्त आहेत. आपण बघितलं असेल की अतिरिक्त आयुक्तांना नाव माहीत नाहीत नगरसेवकांची. त्यांना एक सहाय्यक त्या ठिकाणी आहेत आपल्या दिसतील. भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत ते उपायुक्त आपल्या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये.
5-5 लाख रुपये लातूर शहरामधल्या नागरिकांना मागण्याचं काम झालेलं आहे. माझ्या प्रभागामध्ये एक भगिनी होत्या, त्यांनाही पैसे मागण्याचं काम झाले. लाडपागे समितीच्या ज्या फाईल आहेत त्या फाईलला कायदेशीर वारसांना लाखो रुपये मागण्याचं काम लातूर शहरामध्ये या उपायुक्तांनी केलेलं आहे. आणि अशा चुकीच्या पद्धतीनं काम करत असताना आपण बघताय, आम्ही नागरिकांच्या कामासाठी या ठिकाणी आमचे प्रश्न मांडतो, परंतु कुठंतरी हे प्रकरण दाबण्यासाठी हौपद्याप करण्याचं काम त्या उपायुक्तांनी केलेलं आहे. आणि मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतोय, आस्थापना विभाग असल्यामुळं त्यांच्याकडे सर्व अधिकाऱ्यांना दाब देऊन या ठिकाणी आंदोलनाला बोलवलेलं आहे. वास्तविक पाहता जे हे कर्मचारी आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत काही आपले बांधव, त्यांच्या आंदोलनात हे अधिकारी कधी दिसत नाहीत, एसीच्या हवेत बसतात. परंतु आज कुठंतरी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना खाली बोलून तुमचे काम आमच्याकडे पडतात म्हणून अशी धमकी देऊन या अधिकाऱ्यांनी इथं बसवलेलं आहे. लातूर शहराला वेठीस धरण्याचं काम या एकट्या उपायुक्तांनी केलेलं आहे. त्यांचं मी नाव या ठिकाणी स्पष्ट सांगतो, पंजाबराव खानसुळेवरती अनेक भ्रष्टाचाराचे या ठिकाणी प्रकरण दडवण्याचं काम पंजाबराव खानसुळेंनी केलेलं आहे. आणि यानंतरचा संघर्ष चालूच राहील. लातूर शहराला पारदर्शक कारभार देण्याची जबाबदारी आमची आहे. अनेक या ठिकाणी सोशल मीडियावरती आमचं चरित्र हनन करण्याचं काम या मागच्या काळामध्ये होतंय. काही पेड माणसं सोशल मीडियावरती आमच्या समाजावरती आम्ही जातीवरती जाणार नाही, आम्ही संविधानिक लढा लढणारी माणसं आहोत. आम्हाला पूर्ण माहीत आहे, ही आमचं गाव आहे, ही लातूर शहर आमचं आहे. लातूर शहर आमचं गाव आहे. या गावाला चांगलं ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. या लातूर शहराच्या विकासासाठी अनेक प्रश्न मी गेल्या मागच्या काळात मांडलेले आहेत. आणि मी सन्मान्य आयुक्तांना पण सांगितलेलं आहे, साहेब या महापालिकेचं जर ऑडिट झालं तर अर्धी महापालिका जेलमध्ये जाईल साहेब, म्हणून मी स्पष्ट तोंडावर सांगितलेलं आहे. आणि मागच्या काळामध्ये मी सभागृहामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. मग ते विशेष लेखापरीक्षक असतील, हे आम्ही मागणी केल्यानंतर हे पद पुन्हा आलेलं आहे. नाही तर आपल्या शहर महानगरपालिकेचा लेखापरीक्षक आणि लेखाधिकारी एकच होते. अनेक या ठिकाणी करोडो रुपयाचे कामं पचवण्याचं काम लातूर शहरामध्ये झालेलं आहे. आणि पंजाबराव खानसुळेंनी हे रचलेलं कुभांड आहे लातूर शहरामधलं. आणि संबंध शहराला आज पाणी न सोडण्याचं काम पंजाबराव खानसुळेंनी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून तुमची कामं माझ्याकडे पडतात म्हणून आज लातूर शहराला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे. परंतु या लातूर शहरामध्ये असं चालणार नाही. तुम्हाला स्पष्ट कारभार करावा लागेल, पारदर्शक कारभार करावा लागेल. लोकांच्या फायली अडवता येणार नाहीत. पंजाबराव खानसुळे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की लाडपागे समितीच्या फाईलमागे प्रत्येक फाईलमागे 3 लाख रुपये मागतात नागरिकांना. हे मी मानसी मीना ज्या होत्या, असा एखादा पुरावा आहे का आपल्याकडे? पुरावा काय, अनेक नगरसेवकांना त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही बी अर्ध घ्या ना आम्हाला बी द्या. परंतु काचपत्र वेचणारी पूर्व भागातली माणसं कुठून पैसे देणार आहेत? ते आमचे बांधव आहेत. नागरिकाच्या प्रश्नासाठी आम्ही वचनबद्ध आहोत या लातूर शहरामध्ये. म्हणजे आता असं आहे, जर कुठलं काम घ्यायचं असेल तर कमिशन दिल्याशिवाय काम करत नाही अधिकारी. आणि मूळ मुद्दा हा आहे. आता मला एक कळालं की आपले काही बांधव आहेत कर्मचारी, त्यांनी सांगितलं की शिस्त पालन समिती झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने गल्ला बंद समिती झाली पाहिजे सगळ्यात प्रथम. ती कशी करायची? हां, ती अधिकाऱ्यांनी करावी. गल्ला बंद समिती, जो गल्ला आहे ना त्यांनी उघडलेला, नागरिकाचे कामं अडवायचे आणि कुठंतरी नागरिकाचे कामं. आपण बघताय असा एकही विभाग नाही आहे की ज्या विभागामध्ये भ्रष्टाचार नाही. आणि आम्ही भ्रष्टाचारावर जर बोललो तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचं चरित्र हनन करण्याचं काम करते. आता मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, त्यांनी स्पष्ट करावं, अतिरिक्त आयुक्त साहेबांनी स्पष्ट करावं की आम्ही कुठलं बेकायदेशीर काम त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जर स्पष्ट नाही केलं तर मी उद्या लातूर जिल्हा न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावरती दाखल करणार आहे. आणि माननीय न्यायालयामध्ये मी तो दावा दाखल करणार आहे. त्याचं उत्तर त्यांना कोर्टामध्ये द्यावं लागेल. बरं, त्यांच्या हे म्हणजे आता ज्या दावा तुम्ही दाखल करणार आहात त्या दाव्यामध्ये कोणाकोणाचे नाव असणार आहे? ज्या अधिकाऱ्यांनी आमची नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे जर पुरावे असतील त्यांनी आपल्याकडे द्यावेत. आमचं तर म्हणणं आहे, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते पुरावे त्यांनी लातूर शहराच्या नागरिकांना आणि लातूर शहराच्या पत्रकार बांधवांना त्यांनी दाखवावे. आणि दूध का दूध पाणी करावं त्यांनी. आमचं म्हणणं आहे स्पष्ट. नियमानुसार झाले असं सांगतायत ते. नियमाने अनेक अधिकारी असे आहेत की बेकायदेशीर कामं हे नियमात आहे असं भासवतात, परंतु असं नाही आहे. माझा एकच प्रश्न आहे आपल्या माध्यमातून पालिका प्रशासनाला, आणि अगोदरही आम्ही हे निवेदन दिलेलं आहे की आपण स्पष्ट करावं, हा मंजूर विकास आराखड्यातला जो रस्ता आहे, आपण जो
बदललेला आहे. आपण रस्ता जो दुसऱ्याच्या जागेमध्ये घातलेला आहे त्या रोडमुळं लातूर शहर महानगरपालिकेचा काय फायदा झाला, लातूर शहर नगरपालिकेतील हद्दीतील नागरिकांचा काय फायदा झाला, आपण प्रशासनाने निर्णय घेतला यामुळं लातूर शहराचा काय फायदा झाला. जर लातूर शहराचे DP विकास आराखड्यातील रस्ता हा रुंद असतो, कुठला रस्ता आहे? तो सर्वे नंबर या ठिकाणी 292 मधला हा रस्ता आहे. हा रस्ता आर्थिक करोडो रुपये घेऊन ह्याच्यामध्ये ही ऑर्डर केलेली आहे. आणि आपण हे आपल्याला मी हे पत्र देतोय, आपण हे पत्र वाचावं आणि समाज माध्यमावर टाकावं. या पत्राच्या माध्यमातून हा आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. या आक्षेपाला बाजूला सारून कुठंतरी आर्थिक उलाढाल करून करोडो रुपये घेऊन हा रस्ता मंजूर करण्याचं षडयंत्र पालिका प्रशासनाने केलेलं आहे. आणि हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे कुभांड पंजाबराव खानसुळे करप्ट यांनी हे केलेलं आहे. आणि त्यांच्या या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेमधल्या करोडो रुपयाच्या फायली गायब आहेत. अतिशय आता ते तुम्ही भ्रष्टाचाराचं सांगताय.